नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मिती क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या निर्मिती क्लासेसमध्ये MHT CET आणि नीट याचा जो क्रॅश कोर्स आहे तो 28 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून फोन आलेले आहेत की सर नेमकं कोणता सीईटीचा फॉर्म आपण भरायचा आहे. आता आपल्याला इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर या तीन पैकी कोणत्या कोर्सला जायचं असेल तर सीईटीचा फॉर्म भरणं आवश्यक होतं. परंतु यावर्षी जर आपण बघितला तर नर्सिंगला सुद्धा आपल्याला सीईटीचं परीक्षा देणं गरजेचं आहे. BSc नर्सिंग असेल किंवा JNM असेल त्याच्यासाठी हा वेगळा सीईटीचा फॉर्म असणार आहे किंवा वेगळी सीईटीची परीक्षा आहे. BCA, BBA या कोर्सेससाठी सीईटीची वेगळी परीक्षा आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही लॉ करणार असाल तर त्याच्यासाठी सुद्धा वेगळी सीईटीची परीक्षा आहे. आणि यावर्षी MHT CETच्या 2 वेळा परीक्षा होणार आहे. त्यामुळं हे वेगवेगळे फॉर्म आपण जर आपल्याला त्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर भरलेलं असणं आवश्यक आहे, त्याची परीक्षा देणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला त्या कोर्सला पर्टिक्युलर सीईटी दिलेली असल्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळं तुम्हाला ज्या ज्या करिअरच्या कोर्ससाठी प्रायोरिटीने ऍडमिशन घ्यायचं आहे त्यानुसार तुम्ही हे सीईटीचे फॉर्म भरणं आवश्यक आहे. चला तर मग आता डिटेलमध्ये बघूया प्रत्येक सीईटी कशासाठी आहे, त्याची फॉर्म भरायची शेवटची तारीख कधी आहे. स्टेट कॉमन एंट्रन्स सेलच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याची लिस्ट खालीलप्रमाणे आहे. MHT CET PCM ग्रुप आहे, PCB ची वेगळी सीईटी आहे, त्याच्यानंतर MH नर्सिंग CET, त्याचसोबत नर्सिंगशी निगडीत DPN आणि PHN MH CET, त्याच्यासोबत हॉटेल मॅनेजमेंट साठी HMCT, BCA, BBA, BMS, BBM या सर्व कोर्ससाठी एकत्रित असलेली सीईटी आणि LLB जो 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स असतो त्याच्यासाठीची सीईटी. इतक्या सीईटी आपण 12वी सायन्सच्या नंतर देऊ शकतो, परंतु याचे फॉर्म सध्या भरणं चालू आहे. फेब्रुवारीमध्ये बहुतेक या सर्व फॉर्मची तारीख संपते. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि आपल्या प्रायोरिटीनुसार जी सीईटी द्यायची आहे त्याचा फॉर्म वेळेत भरावा आणि त्याची परीक्षा द्यायची आहे. त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही इंजिनिअरिंगला प्रिफर करत असाल, इंजिनिअरिंग ही जर तुमची पहिली चॉईस असेल तर तुम्हाला MHT CET PCM ग्रुप मधून देणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच जर तुम्हाला इंजिनिअरिंगला सर्व प्रायव्हेट कॉलेजला 15% जागा या नॅशनल कोटा म्हणून राखीव असतात, त्याच्यासाठी तुम्हाला JEE मेन्स ही परीक्षा देणं गरजेची आहे. 15% रिझर्वेशन हे नॅशनल कोटासाठी असतं. त्याच्यासोबत या परीक्षांच्या माध्यमातून तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी म्हणजेच BE किंवा BTech किंवा जो एक इंटिग्रेटेड कोर्स असतो ज्याच्यामध्ये तुमचं BE आणि MTech हे दोन्ही कंप्लीट होतं, अशा कोर्सला तुम्हाला ऍडमिशन मिळतं. आता याच्यामध्ये इंजिनिअरिंगला जर तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर तुमच्या 12वीच्या मार्कांचं पण महत्व आहे. तुम्ही 12वी मध्ये पास असणं गरजेचं आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर पुढे दिलेले जे विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 45% मार्क असले पाहिजेत आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये असाल तर त्यामध्ये 40% मार्क असले पाहिजेत. हे विषय कोणते कोणते आहेत बघा. याच्यामध्ये 3 विषय आपण घ्यायचे आहेत, त्यापैकी फिजिक्स आणि मॅथ्स हा कंपल्सरी आहे आणि इतर जे विषय आहेत त्याच्यामध्ये तुमचे बोर्डाचे केमिस्ट्री असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, बायोलॉजी असेल, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट असतील, कम्प्युटर सायन्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यासोबत ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग ऑर ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, इलेक्ट्रॉनिक्स किंवा एंटरप्रेन्योरशिप, असे या सगळ्या विषयांपैकी ज्यामध्ये तुम्हाला मार्क जास्त आहेत, जो विषय तुम्ही 12वीला दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला मार्क जास्त आहेत तो
फिजिक्स आणि मॅथ्सच्या सोबत पकडला जातो आणि त्याचीही टक्केवारी पात्रता मार्क म्हणून घेतले जातात आणि तुमचे ऍडमिशन जर तुम्ही पात्र असाल 12वीच्या मार्काच्या आधारावर तर फक्त आणि फक्त सीईटीच्या किंवा जेईच्या मार्कांवर आधारित रँक बनवली जाते आणि त्यानुसार ऍडमिशन्स होतात. सीईटी व पुढील ऍडमिशनच्या अधिक माहितीसाठी आपल्या क्लासचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. फार्मसीला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही पीसीएम किंवा पीसीबी या दोन्हीपैकी कोणतीही एमएचटी सीईटी 2026 ची परीक्षा देऊ शकता. त्यासोबत जर तुम्हाला फार्मसीला नॅशनल कोट्यासाठी ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला नीट ही परीक्षा द्यावी लागेल. जर तुम्ही या परीक्षा दिला तर फर्स्ट इयर फार्मसी म्हणजे बी फार्मसी किंवा फार्म डी या कोर्सला तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. याच्यासाठी 12वीला तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्री हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी हे विषय असणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोणतीही सीईटी दिली, एम ग्रुप मधून द्या किंवा बी ग्रुप मधून द्या, त्या दोन्ही सीईटी इथं चालतात. तुमच्या सोयीनुसार ही सीईटी परीक्षा देणं तुम्ही गरजेचं आहे. आता यामध्ये 2 वेळा ह्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळं जर तुम्ही दोन्ही ग्रुप मधून देणार असाल तर दोन्ही ग्रुप मधून दोन्ही अटेम्प्ट साठीचा फॉर्म तुम्ही भरणं सोयीचं आहे. तर ऍग्रीकल्चर जर आपण बघितलं तर ऍग्रीकल्चर साठी वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत आणि त्याच्यासाठीची पात्रता किंवा सीईटी जी आहे ती वेगळी वेगळी आहे. ओके, आता तुम्ही पीसीबी किंवा पीसीएम किंवा पीसीएमबी हे तुमचे जर 12वीला ग्रुप असतील आणि तुम्ही सीईटी जी देणार आहे एमएचटी सीईटी ती पीसीबी ग्रुप मधून द्या किंवा पीसीएम ग्रुप मधून द्या. यातून तुमचा स्टेट कोटा भरला जाईल आणि जर तुम्ही नॅशनल कोट्याला अप्लाय करणार असाल तर तिथं तुमचे जेई किंवा नीटचे मार्क पकडले जातील. असे कोर्स कोणते आहेत बघा, बीएससी ऍग्रीकल्चर आहे, बीएससी हॉर्टिकल्चर आहे, फूड टेक्नॉलॉजी, कम्युनिटी सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, ऍग्री बिझनेस अँड मॅनेजमेंट. तर या सगळ्यासाठी तुमचा कोणताही ग्रुप चालतो. जर समजा तुम्ही बीएससी फॉरेस्ट्री मध्ये करणार असाल किंवा फिशरी सायन्स मध्ये करणार असाल तर तुम्हाला कंपल्सरी बायोलॉजी हा विषय असणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही सीईटी सुद्धा पीसीबी ग्रुप मधून देणं गरजेचं आहे किंवा नॅशनल कोट्यासाठी तुम्हाला नीट ही परीक्षा गरजेची आहे. जर समजा तुम्ही ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग करणार असाल म्हणजेच बीटेक ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग करणार असाल तर मॅथ्स हा विषय कंपल्सरी आहे 12वीचा आणि सीईटी सुद्धा तुम्ही पीसीएम चीच देणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत तुम्ही जेईची एक्झाम नॅशनल कोट्यासाठी देऊ शकता. आता या ज्या काही सीईटीच्या एक्झाम आहेत त्यांची सध्या जी काही माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार याचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत आणि हे 12 फेब्रुवारीला रजिस्ट्रेशन बंद होणार आहे. म्हणजे तुमच्याकडे 12 फेब्रुवारी पर्यंतचा वेळ उपलब्ध आहे. याच्या ज्या एक्झाम होणार आहेत त्या यावर्षी 2 अटेम्प्ट मध्ये होणार आहेत बघा. तर यामध्ये पहिला अटेम्प्ट जो आहे तो एप्रिल महिन्यामध्ये असेल आणि दुसरा अटेम्प्ट जो आहे तो मे महिन्यामध्ये असणार आहे. पीसीएम ची पहिल्या अटेम्प्टची परीक्षा ही 11 एप्रिल ते 19 एप्रिल या दरम्यान होईल. पीसीबी ची 21 एप्रिल ते 26 एप्रिल या दरम्यान होईल. त्यानंतर तुम्हाला जवळपास एक 10 दिवसांचा गॅप आहे आणि 10 दिवसाच्या गॅप नंतर 10 ते 15 दिवसाच्या गॅप नंतर सेकंड अटेम्प्ट तुमचा असणार आहे. त्याच्यामध्ये पीसीबी ची परीक्षा पहिल्यांदा होईल 10 मे ते 11 मे आणि त्यानंतर पीसीएम ची परीक्षा 14 मे
ते 17 मे अशा पद्धतीने होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनो काळजी घ्या, या दोन्ही पैकी ज्या सीईटीचा स्कोर तुमचा जास्त असेल तो स्कोर तुमचा गृहीत धरला जाणार आहे आणि त्याच्यामुळं फॉर्म भरत असताना तुम्ही हे दोन्ही अटेम्प्ट देणार आहात अशा पद्धतीनं फॉर्म भरा. त्याच्यानंतर आपल्याला नर्सिंग साठी कोणती सीईटी आहे ते आता बघायचं आहे. तर त्याचं नाव आहे MH नर्सिंग सीईटी. बघा तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चर याच्यासाठी MHT CET अशा पद्धतीची परीक्षा होती. नर्सिंग साठी जर तुम्हाला BSc नर्सिंगला ऍडमिशन पाहिजे असेल किंवा GNM ला ऍडमिशन पाहिजे असेल म्हणजे जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी याच्यासाठी ऍडमिशन पाहिजे असेल तर MHT CET ही परीक्षा इथं उपयोगाची नाही आहे. MH नर्सिंग CET 2026 ही परीक्षा इथं उपयोगाची आहे. याची रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत आणि याची रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे 24 फेब्रुवारी आणि ही जी परीक्षा आहे त्याची संभाव्य तारीख ही 5 मे ते 7 मे अशा पद्धतीने असणार आहे. तसंच नर्सिंग मध्ये जर समजा तुम्ही फर्स्ट इयर डिप्लोमा इन सायक्रॅटिक नर्सिंग किंवा फर्स्ट इयर पब्लिक हेल्थ नर्सिंग याच्यासाठी तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर इथं वेगळी सीईटी आहे. नाव काय आहे बघा, MHDPN किंवा PHN CET 2026. BSc नर्सिंग साठी वेगळी आहे, GNM साठी वेगळी आहे, DPN PHN यांच्यासाठी वेगळी आहे. याची रजिस्ट्रेशन तारीख सेम आहे. तुमची 24 फेब्रुवारी रोजी या परीक्षेची रजिस्ट्रेशन संपते. याची जी परीक्षा आहे ती फिक्स 5 मे ला होणार आहे. त्याच्यानंतर जो एक वेगळा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये BHMCT म्हणजे बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी किंवा BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, BMS म्हणजे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, BCA म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन या सर्व कोर्सेस साठी ही वेगळी सीईटी आहे आणि याची सुद्धा शेवटची तारीख बघा आता जवळ आलेली आहे 16 फेब्रुवारी. ओके, आणि ही परीक्षा 28 ते 30 एप्रिल या दरम्यान होणार आहे. म्हणजे पहिल्यांदा PCM, PCB, MHT CET होतील. त्याच्यानंतर या 4 दिवसाच्या कालामध्ये ही सीईटी होईल जी आता आपण स्क्रीनवर बघतोय. त्यानंतर पुन्हा नर्सिंगच्या सीईटी होतील आणि परत MHT CET चा सेकंड अटेम्प्ट मिळेल. ओके, आता आपल्या निर्मिती क्लासेस मध्ये क्रॅश कोर्स साठीचे ऍडमिशन ओपन झालेले आहेत. 28 फेब्रुवारी पासून आपले क्लासेस चालू होत आहेत क्रॅश कोर्सचे. त्याच्यामध्ये MHT CET, PCM किंवा PCB त्याच्यासोबत नीट आणि MH नर्सिंग या सीईटीचे सुद्धा क्रॅश कोर्स, 12वीच्या नंतरच्या क्रॅश कोर्स सोबत इतर काही क्लासेस आपल्या इथं चालू आहेत. त्यामध्ये 11वी 12वी सायन्सचे रेग्युलर क्लासेस चालू आहेत. सीईटी जेई नीट साठी अकॅडमी चालू आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नंतर सीईटी जेई नीट NDA यासाठी तयारी व्हावी म्हणून आपण एक फाउंडेशन बॅच 1 एप्रिल पासून चालू करतोय आणि आपला सीईटीचा क्रॅश कोर्स जो आहे तो आपण 28 फेब्रुवारी पासून. हा आपल्या क्लासचा रिझल्ट आहे. खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करावा. ज्या विद्यार्थ्यांना अधिकची माहिती पाहिजे असेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्यानुसार व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला MHT CET शी निगडीत दादाची माहिती भेटेल. धन्यवाद.